अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवल नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक हरि हा बालक नंदा घरी नंदा घरी हरि हा बालक हरि हा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कान्हवाच
नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे सानिद मग मग गम प मग सनिद गम धनी धनी सारे गा 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 नकळे कान्होबा रेसानी रेसानी पण जरा गा गा मा 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 गा 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 रे ने जा नकळे कान्होबाचे जसा एखादा दगड असतो आणि त्याला मूर्तिकार छान अशी बारीक बारीक नक्षी काढतो तसं हे नक्षीकाम आहे. नकळे कान्होबाचे कोडे कान्होबाचे 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 कोडे कान्होबा सरे गमले जारे रे निसानी रम गरे गर जानी रम गर जानी रम जानी निसार गा नकळे कान्होबाचे कोडे कान्होबाचे नवला केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्हो बाची पुढे पृथ्वी जेने तृप्त केली हरी पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कान्हो बाची पुढे विश्वव्यापक कमळापती थोडं मॉनिटरचं द्यावं विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेती नवल केवडे केवडे नकळे कान्हो बाची कुडी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हो बाची देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय हरे केशवा विनंती माझी बड़ी केशवा विनंती माझी बड़ी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुणाना जीवा पर्यशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल अनंत ब्रह्मांडे उदरी बाहेरचं कमी करा म्हटलं हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्हो बाची पुढे कीर्तन पेशे विचारता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा गवळणी प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जगन्यंत्या भगवान परमात्म्याचं नवलात्मक कोड सांगतात विढळ अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र वेळू नावाचं हे गाव आणि या वेळू नावाच्या गावामध्ये गेल्या 49 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा आणि त्या थोडा नॉर्मल काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा आणि त्या सोहळ्यात 49व्या वर्षात आज सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आमचा सेवेचा योग म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैभव वारकरी संप्रदायाच्या संगीत क्षेत्रातले एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचे परिचित आणि आपल्या जन्मभूमीत ज्यांचा जन्म खरं म्हणजे या भूमीत झाला असे हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव रघुनाथजी खंडाळकर गुरुजींच्या प्रेमाखातर खरं म्हणजे सेवेचं योग नाही तर मंगेशरावाला मी मोजीत नव्हतो तेवढं लक्षात आलं का नाही एवढ्या कमी ह्याच्यात मी पहिल्यांदा आपलं हे कमी वेळेत म्हणायचंय मला वेळेत
फक्त गुरुजींमुळे सेवेचं योग आहे. तरी मंगेशरावाला म्हणतो तर गुरुजी काय का म्हणणार आपलं आपलं वेगळं गुरुजीला हो हो म्हणजे ना आपलं आपलं एक पण गुरुजींचा संप्रदायातला फार मोठा त्याग. आपला जन्म नव्हता तेव्हापासून गुरुजींनी संप्रदायाची सेवा केली आणि त्या सेवेचा परिणाम म्हणून आज सेवेचा योग आहे. त्यांचा आदेश आमच्यासाठी अतिशय मोलाचा आहे म्हणून गुरुजींनी ही सेवा माझ्याकडे सोपवली. स्वतः त्यांनी चाल म्हणले गुरुजी आज उपस्थित आहे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. गायक मंडळी वाजवणारे आमच्या हार्मोनियमला उन्होंने महाराज आहेत, पखवाज वादक आहेत, तिकडून सर्व गुणवान आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. काला शब्दाचा अर्थ करत असताना काला शब्दाचे अनेक अर्थ केले जातात. काला म्हणजे काय तर काला शब्दाचा सरळ अर्थ अनेक आहे. शास्त्रानं 5 अर्थ काला शब्दाचे मांडले. त्यातला मूळ अर्थ काला नावाचा जो अर्थ शब्द आहे तो मूळ अर्थच होतो त्याचा. काला हा शब्द कलकलहती नावाच्या धातूपासून तयार होतो. मूळ व्याकरण परिभाषेमध्ये धातूच आहे कलकलहती अर्थात कल संमेलने मिलन अर्थाचं द्योतन करणारा धातू कल. लक्षात येते का बोलणं माझं? कल नावाचा धातू भांडण करण्या अर्थाचं द्योतन करणारा. दशमगणांतर्गत चुरादिगणातला म्हणजे चुरादिगण म्हणजे जेवढे बदमाश शब्द आहेत तेवढे चुरादिगणातून तयार होते. पण त्या चुरादिगणातला हा दशमगणांतर्गत कल कलहती म्हणजे मिलन याचं नाव काला. कशाचं मिलन? काला शब्दाचा पहिला अर्थ काय केला? मिलन. पण असा कशाचं मिलन? ज्ञानोबरांनी चिंतन केलं. जीव परमात्मा दोन्ही पैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य त्याचं नाव काला. लक्षात आलं का बोलून? एक अर्थ. काला शब्दाचा दुसरा अर्थ होतो पूर्णविराम. काला शब्दाचा दुसरा अर्थ काय? तुम्ही बोल जा, मी माझी शपथ हाणून घेईन तुमच्या. तुम्ही बोल जा, मी एवढ्या लांबून आलो, तुम्ही बोल जा. तुम्ही असे खुनी येतात काय गाथा पाठ का तुमच्या सगळ्याच्या? बोल जा मग. का व्याकरण शिकलेले तुम्ही का काय? एक जण उगच उगच असं करायचं मला वाटायचं याचा अभ्यास आहे काय? मला वाटायचं माझ्या सोबतचा व्याकरणचा स्टुडंट दिसायला लागलाय. असं करायचं कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे म्हणजे भैर येते हाणून घ्यायचं. त्यामुळे मला बोलत झाला म्हणजे लक्षात येईल. काय काय सांगू लागलो कुणाला माहिती का आहे ती? काला म्हणजे पूर्णविराम. ज्याच्या पलीकडे पुन्हा काही करायचं शिल्लक राहत नाही त्याचं नाव काला. ज्ञानोबा म्हणतात जई परोते काही अनिक करण्याची नाही. ज्याच्या पलीकडे पुन्हा काही करायचं शिल्लक राहत नाही त्याचं नाव काला. किती अर्थ झाले? 2. काला शब्दाचा तिसरा अर्थ होतो काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे प्रसाद. आणि प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता. कुणाची? तया श्री शंभूची प्रसन्नता. ज्ञानोबा म्हणतात लाहिजे कीर उपमन्नुचिया अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देजे चिन्हा. मागा दूध दे म्हणतली यासाठी आघविया क्षीराब्दीची करुनिया वाटी. उपमन्या पुढे दुर्जटी ठेविली जैसी. म्हणजे वाटीभर दूध मागितलं होतं उपमन्यून तर वाटीभराच्या मोबदल्यात किती दिलं? शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर शिराचा सागर क्षीराचा सागर उपमन्या. अहो लहान लहान लेकरावर गुरुजी त्याची प्रसन्नता, देवाची प्रसन्नता उपमन्यूवर झाली का नाही? मागा दूध दे म्हणतली यासाठी आघविया क्षीराब्दीची करुनिया वाटी आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैसी. एक जणाला तर माईच्या पोटात देव प्रसन्न झाला. कुठं प्रसन्न झाला? कुठं? माईच्या
पोटातच देव प्रसन्न झाला. झाला का नाही झाला? ऐकून नारदाची गोठी तिने मज गर्भीच मारिली मिठी. तो जन्मला कयाधूचे पोटी भक्त जगजेटी प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हादी विमला प्रल्हादी बिंबला. लक्ष द्या. उद्धवा लाधला कृष्णदाता. म्हणजे देवाची प्रसन्नता म्हणजे काला. देवाची प्रसन्नता म्हणजे काला. लक्षात आलं का नाही? बर, 4 अर्थ झाले. पण आता त्याच्यात गोंधळ असा आहे. काल्याचा प्रसाद. आपल्याकडे गुरुजी सरळ व्यवहार बोलला जातो. कशाचा प्रसाद आहे आज? काल्याचा. पण काल्याचा प्रसाद नाही, मूळ काल्याचा नाही. कारण चा शब्द लावला की चाची चे येते नाम षष्टी. येते नाम षष्टी. व्याकरण परिभाषेमध्ये चाची चेचा प्रयोग जिथं येतो त्याला षष्टी म्हणतात. उन्हून तुमचा प्रयोग केला जातो त्याला पंचमी म्हणतात. लक्षात आलं का नाही? मग इथं कशाचा प्रयोग आहे? काल्याचा. काल्याचा म्हटलं की षष्टी केली जाते. इथं षष्टी नाही, पंचमी नाही, सप्तमी तत्पुरुषात विग्रह करायचा. कसा? काल्याचा प्रसाद नाही, काला एव प्रसाद. काला स्वतंत्र प्रसाद. काल्याला कुणाच्या आधाराची गरज पडतच नाही. जसं गुरुजी एकटेच चाल म्हणले, कुणाच्या आधाराची गरजच नाही ना. काय गुरुजी तुमच्या माहितीसाठी सांगतो. आमच्या गुरुजी सोबत, गलाड गुरुजी सोबत आम्ही कुठं कीर्तनाला गेलो होतो ठाण्याला. आमच्या गुरुजींसोबत बऱ्याच दिवसाची गोष्ट. पंडित श्री भीमसेन जोशी साहेबांचा कार्यक्रम होता. आणि कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर त्यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला. काय? बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है? बाबूजी ये बिना देखते बगैर आते और प्रोग्राम शुरू करते, ये कैसे है? माझी भाषा कळायला लागली का? नुसती खालीवरी बघायलीत माझ्याकडे. पुन्हा ऐका. बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है? बाबूजी कौन तबला बजा रहा है? ये बिना देखते बिगड़ आते हैं और प्रोग्राम शुरू करते, ये कैसे? भीमसेन जी बोले, मेरी बैठक मजबूत है. माझं बोलणं कळते का? ही बैठक नाही, ती बैठक तुमच्या डोक्याच्या वरची. तुम्हाला मेळ दिला बायाला तर तुम्हाला ते येड्याच, म्हणजे तुम्हाला तर कळलं बाया म्हणजे आम्हाला तर येडच समजिलं. येडच समजायची गरज नाही, तुम्ही पहिलेच येड्या. त्यामुळे तुम्हाला कुठे येडं काढेल. म्हणजे या बैठकीत तुम्ही येड्याच आहेत की पहिल्या. तुम्हाला ह्याच्यातलं काय कळतंय? लक्षात आलं का नाही? तुम्हाला एवढंच कळतंय. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती, ही वेगळेच भजन आहेत बायाची. ती नाही, ह्याची बैठक पक्की आहे. त्यामुळं काला हा स्वतंत्र प्रसाद आहे. त्याला कुणाचा आधार घ्यायची गरज पडत नाही. मग काल्याचा प्रसाद आहे का? नाही नाही. मग प्रसाद कुणाचा? हे बी महत्वाचं आहे. सांगू का कुणाचा? देवाचा प्रसाद करा रे भोजन. बाल कोण कोण अधिकारी ते, बाल कोण कोण अधिकारी ते. प्रसाद कुणाचा? मग देवाचा. प्रसाद कुणाचा? देवाचा. काल्याचा नाही, देवाचा. आणि प्रसाद म्हणजे गुरुजी, प्रसाद म्हणजे प्रसन्नता. थोडक्यात काला शब्दाचा अर्थ आहे देवाची प्रसन्नता. लक्षात आलं का नाही? आता तरी देवाची किती अर्थ झाले? 4. बोला की तुम्ही नुसतं बोल जाऊ मोकळ्या मान. मी मोकाळ पांढर करू का गावाकडे? तुमचा काही विषय का हा नेमका? बोल जा मोकळ्या मान. किती अर्थ झाले? 4. आता आपले शास्त्रीय अर्थ किती होते? आपला एक आहे. आता एक जनरल अर्थ आहे, सर्वानुमते केला जातो. काला नाम लीला. काला नाम लीला. चरित्र ते उच्चारावे
गेले देवे गोकुळी, गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं आपल्या तोंडानं वर्णन, त्याचं नाव काला. आणि वर्तमान सेवेकरता निवडलेला अभंग पूर्ण देवाचे चरित्र. त्या अभंगात काय देवाचं चरित्र लिहिलंय, नवल आहे. नवल कळत का? कोड कळत का? कोड 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 जुन्या काळातली सिस्टीम. कोड यांना कळत नाही गुरुजीकडे. एक जणांना कोड घालायचं आणि दुसऱ्यानं कोड सोडवायचं. हा कळत नाही का? कोरड्या हिरीत चोर बोंबलो तो काय सोडवा घंटी म्हणा. लक्षात आलं का नाही? गावभर फिरतील मंदिराचा घाबरती चप्पल म्हणा. ह्याला कोडे म्हणायचं. लक्षात आलं का नाही? म्हणून महाराज आपलं कळत असेल ना. ह्याला काय म्हणायचं? कोडे म्हणायचं. कोडे ही कोडे असले देवाचे. आजच्या अभंगात 4 कोडे. किती कोडे बोला? किती? असे कोड नसलं कळत तर कुलूप कळतं का? कुलूप 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 कळत असेल ना. लॉक कळतं का? लॉक मोबाईलला. हा घराला काय लावते? कुलूप. मोबाईलला काय टाकते? लॉक. चोरी होऊ नये म्हणून घराला लॉक आहे. आणि आपल्या मनात काय शिजायला हे दुसऱ्याला कळू नये म्हणून मोबाईलला लॉक आहे. बाकी काय? लक्षात यायला लागलंय का नाही माझं बोलणं? हा सरळ सरळ आहे. तसं या भंगात 4 कुलप आहेत. किती कुलप आहेत? 4. आता काय करू? गुरुजींना बी गडबड. पहिले कुलप काय आहेत ती बघून घेऊ आणि चाव्या पुन्हा निवांत सांगतो. गुरुजी आपलं कुलप ऐकले, गुरुजी जाते, चाव्या मी तुम्हाला पुन्हा देतो. पुन्हा लक्षात यायला लागलंय का नाही? आधी कुलप बघून घेऊ. कुलप किती? 4. हा चला टाका थाप. पहिला कुलूप अनंत ब्रह्मांड उदरी, 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 अनंत ब्रह्मांड उदरी. हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, नवल केवळे केवळे, केवळे नवल केवळे केवळे. हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, नवल केवळे केवळे, नवल केवळे पहिलं कुलूप. कितो कुलूप? कुलूप कितो? पहिलं काय? अनंत ब्रह्मांडे उदरी. जरा बोर व्हायला की जरा का चहा सांगू म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं. हरी हा बालक नंदा घरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव बालक होऊन नंदाच्या घरी आलाच कसा? ही पहिलं कुलूप. तुम्ही ऐका फक्त लक्ष देऊन. पहिलं कुलूप आहे, पहिलं कोड आहे, पहिलं नवल आहे. काय नवल आहे? हा एवढा मोठा देव अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी बाळ होऊन कस काय आला? कस काय आला ही नंतर सांगतो. आधी कुलप बघायचे. नंतर होय बरोबर आहे का नाही? आधी काय? कुलूप. पहिलं कुलूप. किती मोठा देव, किती मोठा देव सांगा मला. सांगा कृष्णानं माती खाल्ली म्हणून यशोदेच्या कानावर कृष्णाला जाऊ, ए कृष्णा इकडे काय आई माती खाल्लीस का? काय खरं सांग. नाही आई गाई नाही खाल्ली गम्या माती, आई नाही खाल्ली गम्या आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती. बलिराम लाला, बलिराम लाला, बलिराम लाला, बलिराम लाला, बलिराम लाला, खोट बोलतो बलिराम लाला. उदाहरण घेतो माझ्यावरी,
माती खाल्ली. कोण म्हणलं? बळीराम दादाला जायला. येडे, ते माझा सक्का भाऊ का? तो कसलाय माझा? तोही माझा पक्षपाती, तो सावत्र बाहू आहे, कारण तो रोहिणीचा आहे ना. त्याच्या कशाला माझ्या विरोधात त्याला फॉर्म भरायचा म्हणून माझा अपप्रचार चालू केलाय. त्याच्या कशाला नादी लागलीस? बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलतोय. तो हे स्टुडंट साईडला ठीक आहे बळीरामाचं, पण मुले सांगतात माती खातो की श्रीपती, माती खातो की श्रीपती, माती खातो की श्रीपती. नामदेवराची ओळख नाही. मुले सांगताती माती खातो गे श्रीपती, लाकूड घेऊन हातात माती खातो का पुसत. माती घाललीस का? नाही. खरं सांग. नाही. खरं सांग. नाही. मुक्कादावी उघडोनी आहे म्हणे चक्रवाणी, आहे म्हणे चक्रवाणी, आहे म्हणे तुमचं. मुखदावी उघडोनी, काय उघडून दाखवलं? तोंड. पाहे म्हणे चक्रपाणी. बघ बर. आ केलं. ब्रह्मांडे देखील नामा म्हणे वेडी झाली, नामा म्हणे वेडी झाली, नामा म्हणे वेडी एवढा टाइम लावून जमणार नाही. पुढची घरं फोडायची अजून. बरोबर आहे का नाही? एकच कुलूप एवढा वेळ म्हणजे कुलप 4 आहेत ना अजून. ब्रह्मांडे देखील नामा म्हणे वेडी झाली. ब्रह्मांडाचं दर्शन हे शोधेला झालं. एका नाही अनंत ब्रह्मांड. खरं सा नाही. माझा लेकराला धाक कशाचा असतो? रसा मारावया हातीने उगारिली काठी, मारावया हातीने उगारिली काठी, होनी त्या पोटी 14 देखे. ब्रह्मांडाचं दर्शन यशोदेला झालं. म्हणजे एवढा मोठा देव, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात, तो देव नंदाच्या घरी बालक होऊन आलाच कसा? कुलूप नंबर. मी निघू का? नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? काय कुलूप नंबर डबल आहे का? अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात, तो देव नंदाच्या घरी आलाच कसा? कुलूप नंबर. पहिलं कुलूप चालू आहे. तुम्ही फक्त जेवणाची वाट बघायला लागलात का? नेमकं कसं डोक्यात आहे? अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, तो देव बाळ होऊन नंदाच्या घरी आलाच कसा? हे कुलूप कितवं? पहिलं. हा बोला कुलूप नंबर 2. तृप्त केले, दुसरं कुलूप आहे.
उदरात तो देव बाळ होऊन नंदाच्या घरी आला कसा. इकडे बघा, हे सगळे इकडे बघा. पहिलं कुलूप. दुसरं कुलूप, जगाला जीव घालण्याची ताकद ज्याच्यात आहे, पृथ्वीला जीव घालण्याची ज्याची ताकद आहे त्याला यशोदा कस काय जीव घालत होती. त्याशी यशोदा भोजन घाली. स्वतः देव यशोदेकडे जायचा. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. साध्या गावाची पोळी लाटी, पुरण पोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी ग, मला जीव घाल. तुम्ही बी हाना निमा, मला निमा द्या. लक्ष द्यायला लागले का नाही? आई मला जेवायला दे. स्वतः देव म्हणायचा. एवढा मोठा देव, पृथ्वी ज्याच्या ताब्यात आहे, या जगातला प्रत्येक जीव ज्याला जीव घालण्याची ज्याची क्षमता आहे तो देव. आणि त्याला कोण जीव घालायली? मग आजी घालायला लागली. मग कोण घालायली? यशोदा. कस काय सांगतो, कस काय. कुलप इथे आधी चाव्यानंतर आहे, चाव्यानंतर कुलप आहे. बघा आता इकडे लक्ष. ज्या वेळेला रामप्रभू पंचवटीच्या ठिकाणी होते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सीतेनं सांगितलं मला जेवायला बसा. स्वयंपाक तयार आहे. प्रभूनं सांगितलं सीते तू जेवून घे, मला थोडा टाइम आहे. म्हणले का? सगळं जग जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. कोण म्हणली? राम म्हणले. कुणाला? सीतेला. सीतेने सांगितलं खरंय का? बरे असलं बाय ऐकत आहेत का? हा, दुसऱ्याचं पटन पण नवऱ्याचं पटत आहे का? असलं पटत आहे का सांगा? कसले मी मिशा ठेवा बाया बेहऱ्यात का? आता सांगा. अवतार बाया ठीक आहे. पोराने मिशा काढून टाकल्यात पुण्यात. पोराने आता बायकोच बेहना मिशा काय चहात बुडवायच्या काय कामाचे मिशा? मला बी बायको एक. अहो आपण खरं सांगेन, मी पुण्यात आहे त्यामुळे मला व्यवस्थित सांगावं लागेल की एक आहे मला. म्हणून लक्षात आलं का नाही? लक्षात ठेव. काल मला म्हणली झाडून काढा, मलाच म्हणली झाडून काढा. मी काहीच नाही बोललो गुरुजी तिला. मी डायरेक्ट सासऱ्याला फोन लावला. म्हणलं मामा तुमची पोरगी मला झाडून काढा म्हणाली. आमचा सासरा म्हणला माझं धुणं धुयचं झाल्यावर निवांत बोलू. मग मी तिला म्हणलं तुझा दोषच नाही, कंपनी फॉल्ट ही. लक्षात आलं का नाही? असलं मात्र गोड वाटत आहे लगे. लक्ष द्यायला लागलंय का? असलं लागत आहे, बाकी काय. विनोदाची कथा गोड वाटते. लक्षात द्या. मग इकडे बघा, असलं बी ठीक आहे पण असलं बी ऐकत. लक्षात आलं का नाही? आता बघा, सीतेनं सांगितलं मालक नीट बोला. हो सीते जग जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. तू राहिलं आपलं कुलूप कितवं चाललं होतं नाही? दुसरं नीट ऐका इकडे बघा. ठीक आहे. 5-6 दिवस जाऊ दिले. बाया डायरेक्ट गिर टाकीत नाहीत, मोसम बघून गिर टाकतात. बिगर मोसमात बाया गिर टाकीत नाही. 5-6 दिवस जाऊ दिले. एक कापराची डबी घेतली गुरुजी अशी, आणि एक मुंगी घेतली आणि डबीत ठेवून दिली. कमराला खवली डबी आणि सांगितलं प्रभू जेवायला बसा. प्रभूनी असं बघितलं आणि म्हणले हा स्वयंपाक तयार आहे का? म्हणले हा वाढ जेवायला. वाढ 2-4 घास घेऊ दिले. डायरेक्ट बोलत नाहीत बाया. 2-4 घास घेऊ दिले आणि मग सीतेनं सांगितलं प्रभू जग जेवलं का? हा सगळं जग जेवलं. चपाती वाढ. पुन्हा 2-4 घास. प्रभू जग जेवलं? अ सगळं जग जेवलेलं. भाजी वाढ. पुन्हा प्रभू जग जेवलं का? अगं किड्या मुंग्या सहित जगले. चपाती वाढ. एवढा शब्द धरला किड्या मुंग्या सहित. लगेच डबी काढली आणि तिला मुंगी दाखवायची होती उपाशी म्हणून. टोपण उघडल्याबरोबर अगोदर साखर खाली पडली. पोषितो जगाशी एकला तो एकला, पोषितो जगाशी एकला, पोषितो जगाशी एकला, पोषितो जगाशी शब्दात चालले वाटायला लागले का नाही सांग. टाळकरी बाया बी कुटवर एवढे माणसं येते वाटलं मला कुटवर बाया बसल्यात बघा मंदिरात महाग. तिथवर मंदिराच्या महाग बघू नका त्या का थोबाट. इकडे बघा मी सांगायला लागलोय इस्पात ठेवीचा माझ्यावर.
अजून येतेच बरं का काही काही आवाज चांगला आला तर जायचं उगा मरेला असला तर जेवाय जावं असे विचार करून यायला लागल्यात काही काही आज लक्षात आलं का नाही सांगा बघा इकडे लक्ष द्या कारे ना ठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तू पाषाणाच्या खाली दरदूर बैसला दयामुखी तारा कोण घाली दयामुखी तारा कोण घाली दयामुखी तारा कोण दयामुखी तारा आमच्याकडली पद्धत आहे जेवढं लागतंय तेवढं लक्षात आलं का नाही दयामुखी चारा कोण घाली कोण घालता असेल हे सगळं करणारा देव आहे अरे सगळ्या जगाला महाराज म्हणतात की सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मुख लिहिलंयसे नाही लक्ष द्या म्हणजे मुद्दा काय मुद्दा एवढाच आहे जगाला जीव घालणारा देव त्याला यशोदा कस काय जीव घालीत होती कुलूप कितवं चाललंय दुसरं माणसाने मोसम धरलाय बरं का आता ऐकायला लागले तर कुलप किती झाले आता कुलूप नंबर 3 विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती कसं वाटायला लागले कसं किती वाटायला लागले बरं वाटायला कुतवा कुलूप कितवा ध्यानात हाय म्हणलं का कानगाव गेलेलं आहे का काय म्हणलं लागतं हाय हाय विश्वव्यापक कमळापती म्हणजे विश्वात भरून उरलेला देव कुठं भरून उरलेला विश्वात नवल का आहे कुलूप का आहे कुलूप ही त्याशी गवळणी कडी घेती कुठे घ्यायच्या गवळणी अहो जगाचा मालक हे विश्व ब्रह्मांड आई ज्याच्या ताब्यात आहे त्याला साध्या भोळ्या गवळणी कडेवर घ्यायच्या आणि गावात फिरायच्या घ्या एके दिवशी जी रडायला लागलं थांबा ना अरे काय झालं काय मनिष्ठ बघायला लागलं सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजूस राधा पाण्याला चालली कोण राधा पाण्याला चाललेली राधा बघितली आता माणसाली बायाला नाद इकडे काय माहित नाही खेड्यापाड्यामध्ये का रडायला लागलंय ग माय काय झालं चलो 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 बाबू बाबू असा नाद असते का नसते हा रडायला लागलंय लेकरू गुरुजी राधा तिथं आली काय झालं काना 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 राधेकडे बघितलं ना हसायला लागलं तेव्हापासून काय पद्धत पडलेली देव झाली नाही करणार एवढ्या लवकर तुम्हाला लक्षात आलं का नाही कळलं का नाही त्यावेळेला यशोदेनं सांगितलं माय राधे काय जादू केलीस ग असं करायचं मला कडेवर बसायचं त्यावेळेला राधेने एकच सांगितलं क्षेपक आहे राधे राधे हे श्यामा सुंदर राधे राधे हे श्यामा
येत नाही तुम्हाला एवढं छोट? माझ्या सगळ्यांनी म्हणा राधे राधे हे श्यामा सुंदरा राधे. आवाज. अरे तुम्ही खंडाळकर गुरुजीच्या गावाजवळचे एवढं शोभलं तरी पाहिजे असं म्हणा, बाकी काय नाही. राधे राधे हे श्यामा सुंदरा. मागच्या नेयाता जाणकारी आपुलिया मंदिरा. नेयाता जाणकारी आपुलिया मंदिरा. राधे 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 ये श्यामा सुंदरा. वा 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 वा. या 2-4 म्हाताऱ्या का होईना म्हणल्या बरोबर आहे का नाही? बाकीचं काय काय सांग. हा वा सुंदर. मला कडेवर बसायचंय. स्वतः देव गवळणीच्या कडेवर बसायचा. कितवं कुलूप? हा पहिलं कुलूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा. दुसरं कुलूप पृथ्वीला जीव घालण्याची ताकद ज्याची त्याला यशोदा कस काय जीव घालत होती. तिसरं कुलूप विश्वात भरून उरलेला देव पण त्याला गवळणी कडेवर घेऊन कस काय फिरत होत्या. आणि ती कुलूप किती झाले? कुलूप जरा आता शेवटचं जड आहे. जरा थोडं लेकराली शांत बसवा. शाळेतले बसा. मॅडमच घेऊन आल्या तर गोंधळ सगळा. बसा खाली. कीर्तन होत सोडायच नाही पाहिजे होते तुम्ही. आणि सोडले तर शांतता सांगून आणाय पाहिजे. एकदम शांत बसवा. कुणी बोलणार नाही, बडबड करणार नाही. सूचना द्या तिथं तशी. शांत कीर्तनाला शांतता. आता कुलूप कितो? चौथं शेवटचं कुलूप आहे. कुलूप असलं दांड काय गुरुजी? कुलूपच कुणाच्या बापाला उघडत नाही. कसलं विगिरीस लावा, आयलिंग टाका, कसलं बी काय करा, कुलूपच उघडत नाही. ज्यांना लावलं त्यालाच उघडत नाही, दुसऱ्याला उघडत नाही. कुलूप काय आहे ते आधी बघून घेऊन मग खोलाखोलीचा प्रयत्न करू. आधी कुलूप तर बघावं लागेल. कसलं कुलूप आहे? तुका म्हणे तुका म्हणे सांगाय मोकळं. लक्षात आलं का नाही? काय काय इथं बसलं का? बसत नाही का? ओळखीचे असावा आणि मागून यावं. आणि यांच्या बिगर ओळखीचे असावं बसा. माग का जळालं का? इथं म्हणलं की जमत नाही. लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या. शेवटचं कुलूप आहे. तुका म्हणे नटधारी. कुलूप कसलंय? इथं कुलूप आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी. पद्धत आहे ही वागण्याची. ही पद्धत आहे का वागण्याची? काय 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. पैसा बायका केल्या 16,108. आणि पुन्हा वरून पेपरला काय छापलं? मी कोण आहे? ही पद्धत आहे वागण्याची पद्धत आहे का? ही सांगा. हा आता उघडायचं कसं? ज्यानं लावलं त्यालाच उघडत आहे, दुसऱ्याला उघडत नाही. आता कसं उघडीलं बी कसं असतंय? ताईट बसा, डिले अंगाण कळत नाही. जरा मराठवाडी भाषेत बोलतो, गावठी भाषेत. जरा नीट बसा.
ताईट बाजा बेडे बेडे सावधान ते नाही इकडे बा ताईट बाजा कसं असते गुरुजी एवढंच आहे का आता हो नीट आहे का कुटाणा शब्द आहे का इकडे कुटाने भानगडी हा कुटाने कळत आहेत का मग जरा कुटाने करायला काहीच अडचण नाही ध्यानात ठेवा नीट आहे का कुटाने करायला काहीच अडचण नाही कसले बी कुटाने करा पण कुटाने त्यानंच करायचे ज्याच्यात निस्तारायची धमक आहे कळायलंय का नाही 8 वाजता लग्न आली तर बायकोला संघ उठविणारा न कुटाने करायचे नाही बायको म्हणले जाके नाही कुत्र आहे तू चल हे असल्याने कुटाने करायचे उजडन तिथं उजडन अशी ज्याची पद्धत आहे निर्भीड माणसानं कुटाने करायची निस्तारायची धमक लागेल त्याच्यात निस्तारायची काय पाहिजे धमक पाहिजे ह्यानं कुटाना बी केला आणि कुटाना निस्तारला बी 16,108 बायकांनी पेपरवाल्यांनी छापलं तुकाराम महाराज ज्ञानोबा ह्यांची पत्रकार आहेत नाही जाहिरातीवाले छापलं की ब्रह्मचारी आता माघारी घेता येणं काय करायचं खरंच करून दाखवायचं म्हणले कसं ऋषी दुर्वासाला निमंत्रण दिलं जेवायला कुणाला दुर्वा जेवायला आले सांगितले सगळ्या स्त्रियांना स्वयंपाक करा महाराज जेव्हा यायचे बरोबर 16,108 जणी कामाला लागल्या ती जांबवंतीने विचारलं भगवान महाराज किती जेवायला म्हणजे ड्रायव्हर आणि ती 1-2 युट्यूबला वगैरे बाकी कोण नाही म्हणजे एकटे महाराज येते म्हणजे मग एवढा स्वयंपाक कशाला दुर्वा त्यावेळेला गुरुजी देवानं सांगितलं एवढा बी स्वयंपाक पुरण म्हणून गॅरंटी नाही 60,000 खंडे अन्न खात होता दुर्वास म्हणजे असं म्हणले हो स्वयंपाक तयार केला आणि गंगेच्या पलीकडे जायचं गंगा वाहत होती यमुना कशासाठी बोलावलं शेवटच्या कुलपासाठी बोलावलं हा कळायला लागले का नाही यमुनेतून पलीकडे गेले सगळ्या गवळण देवा पलीकडे कसं जायचं देवाने सांगितलं जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक बाल ब्रह्मचारी असतील तर यमुने वाटदिशी विचारा गेलेल्या खालीच बसल्या म्हणले देवा तुमच्या आशीर्वादाने 2-2 लेकर आहेत आम्हाला ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकी जीवन जा लक्षात आलं का नाही कळलं का नाही कळलं तुम्हाला देवाने सांगितलं पाय धो म्हणले सगळ्या कवड्याची ती विचारायचं नाही जा गेल्या हात जोडले हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक बाल ब्रह्मचारी असतील यमुने वाट दिशील ताई वरचं पाणी वरील खालचं पाणी खाली मधूनच रस्ता झाला नवीन पुरी होत्या त्या म्हणल्या मा हे कसं झालं जुन्या म्हणल्या कसं बी होऊ दे देवा संशय घेऊ नको वरचे पाणी खालचं होईन आपला दावा होईल ग बसू ग देवावर संशय घ्यायचा नाही कसं बी होऊ दे गप उग पलीकडे गेल्या दुर्वासाच्या पुढे 2-4 भाकरी म्हणल्या घ्या 2-4 ते मला 2-4 सगळा स्वयंपाक समोर ठेवा आणि असा हात केल्याबरोबर टोपल्याच्या टोपलेमध्ये गेले दुडके सुद्धा माघार नाही आले निघाल्या गवळणी पुन्हा यमुना वाहत होती पुन्हा गेल्या हे बाबा आधीच तो वैतागलेल्या एवढ्या भाकरी काय बाया वैतागले काय बोलते गॅरंटी आम्ही दिंडीत होतो मागच्या वेळेस मारुती व होती की रोटी आम्ही दिंडीत आणि दिंडीत एका महाराजाच्या घरी घडलेली गोष्ट गुरुजी महिनाभर दिंडीत घडलेली गोष्ट घरी गेल्या बाईनं सुरू केलं आलात का कशाला आलात तिकडेच राहायचं पंढरपुरात इकडे कशाला आलात या हंडा आणा पाणी पेटवा चूल कानात काय खुट्या ठोकल्यात का ऐकायला काय कमी यायला लागलंय का कशाला आलात गावाकडं महिनाभर राहिला तिकडेच राहायचं अजून पंढरपुरात तिकडेच बघायची एखादी धर्मशाळा तिकडे कशाला आलात मला पूर्ण तर बोलू द्या ना तुम्ही अर्धवट कसं ऐकायला लागला माझा बोलण्याचा उद्देश तसाच होता इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या कशाला आला तिकडं बाया वैतागले काय बोलत्या ह्याची गॅरंटी का नाही आता बघा इकडं आणि मग गेल्या दुर्वासाने सांगितलं जा त्या यमुने जाऊन सांगा मला हे यमुने हा दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन निराहारीन उपवासी असेल यमुने वाटदिशी विचारायला गेल्या हात जोडले हे यमुने हा दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन जर उपवासी असेल तर यमुने वाटदिशी वरचं पाणी वरील खालचं पाणी हे माझा भूली पडली कैशा परी आमा भोगुनी मने मी ब्रह्मचारी और खोट म्हणत दिली वाट यमुने माय खरी तुम्हा आम्हा न कळे अद्याप वरी तुम्हाला मला हे कळणार नाही असं नवलय म्हणून तुका म्हणे नटधारी असा नटधारी तो
भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हू बाचे गोडे. कुलप सांगितलेत पण अजून च्याव्या बरं च्याव्या बी राहिल्या तर पुन्हा काला बी अजून बाकी ना आपला. मला अजून दुसरं खळय आपलं हे कीर्तन आहे अजून एक जायचंय तिकडे मला. हा गुरुजींना लांब जायचंय अजून. च्याव्या आता कसं करायचं पुढच्या वर्षी ठेवू का च्याव्या? हा पुढच्या वर्षी ठेवू का च्याव्या? ही मंगेश भाऊ म्हणते तुला बोलवायचं नाही पुढल्या वर्षी यंदा सांग का आहे ते तुझं. गुरुजी लक्ष द्या सांगूच का कसं आहे. कुलप लावले देवा कुलप कोणी लावले आणि च्याव्या कोणाकडे दिल्यात? कसं असतंय शहाणी माणसं मंदिराला कुलूप लावले चाव्या जवळ ठुत नाही दुसऱ्याकडे देते. देवानं कुलप लावले पण चाव्या संताजवळ दिल्या. तुका म्हणे किल्या तुका म्हणे किल्या संता हाती दिल्या संता हाती दिल्या फुल्या टाकून झाला मेहमान फुल्या टाकून झाला मेहमान फुल्या टाकून झाला मेहमान. तुका म्हणे किल्या संता हाती दिल्या अंगा वेगळ्या आपुल्या टाकुनी झाला मेहमान. पहिलं कुलूप चाव्या पटपट सांगतो. पहिलं कुलूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी बालक होऊन आलाच कसा त्याला पहिली चावी लावायची भाव नावाची. कोणती? भाव देखुनी नंदाचा नंदराजाचा भाव बघितला आणि भावनेच्या पोटी देव त्यांच्या घरी आला म्हणजे पहिली चावी भाव. दुसरं कुलूप पृथ्वीला जीव घालणारा देव त्याला यशोदा कस काय जीव घालतो ती त्याला चावी लावा भक्ती नावाची. कारण होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा जैसा केला तैसा होय पावे सोय धरुनी मग चावी लावा भक्ती. तिसरा कुलूप विश्वास भरून उरलेला देव त्याला गवळणी कस काय कडेवर घेतो त्या गुरुजी त्याला चावी लावा विश्वास नावाची. कारण विश्वास आहे गवळणीला ह्याच्या कायला कडेवर जरी घेतलं तरी ह्याच्यापासून धोका नाही. कळायला लागलंय का नाही माझं बोलणं? गवळणीली तर कळलं नाही ह्याच्यापासून धोका नाही. कारण ज्याच्यापासून धोका आहे त्याच्यावर प्रेम करणं बी चुकीचं आहे. प्रेम अशा व्यक्तीवर असलं पाहिजे की त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. पुन्हा आहे का बऱ्याचदा चुकीचं होतंय. बऱ्याचदा आपण काय म्हणतो त्याचा आपल्यावर विश्वास नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रेम करत नाही. पुढच्याचा आपल्यावर विश्वास आहे का नाही हे महत्वाचं नाही. पहिली गोष्ट आपला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. कळायला लागले की नाही? गवळणीने पूर्ण विश्वास होता की याच्याकडून धोका होणार नाही म्हणून याच्या खायला कडेव घेतलं तरी अडचण नाही. आता एक सुंदर आहे पण आता वेळ नाही तेवढा नाही तर सांगितलं असतं तुम्हाला. इकडे बघा विश्वास नावाची आणि चौथी चावी लावा त्याला चौथी चावी लावा संत नावाची. कारण दुर्वास नावाचे ऋषी मध्ये घातले म्हणूनच कुलूप उघडलं. चाव्या कुलप किती होते? चाव्या किती झाल्या? पण आता चारी चाव्या जर घरी राहिल्या तर त्याला मास्टर चावी असती. कसली चावी? इकडं मास्टर चावी. गुरुजी आपल्या भाषेत त्याला गुरु किल्ली म्हणतात. कसली किल्ली? आणि गुरु किल्ली सांगतो त्या गुरु किल्लीचं नाव आहे नाम नावाची गुरु किल्ली. नाम नावाची गुरुची किल्ली जर असेल तर नामस्मरणाची चावी तुमच्याकडे असेल तर जगातलं कुठलं बी कुलूप उघडतं. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या 4 कुलप 4 चाव्या आणि वरून एक मास्टर चावी विठोबार खुमाई. हरी 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 जय हरी 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 जय हरी 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 हरी
आता एक 15-20 मिनिटामध्ये काला करून घेऊ म्हणजे मग आपलं जेवायला मोकळं तेवढं तर पाहिजेच आहे ना तुम्हाला बरोबर बाकी काय दुसरं. आता बघा ऐकलं आता काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे रांग तरंगणी कमाल मिळे रंगतरंगणी चोरी तोलोनी धावून दरी ती गवळणी बांधी चरणी देती घराणी शोधे साजनी दही दूध बक्षुनी कमाल मिळे नवल केले साजनी कृष्ण अळीवा अळीवा परतोनी माते दावा कृष्ण अळीवा अळीवा आडवा आडवा नाही अळीवा लक्षात आलं का नाही बघा इकडे लक्ष इकडे बघा रांगायला लागला रांगू लागला अंगणी माता जाऊळाची वेणी रांगायला लागला कोण लक्ष दे की काय इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपलं कीर्तन ऐकलेलं बरं की इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ म्हणजे आपलं कीर्तन तासभरच असते लक्ष दिलं ना कीर्तनाला बसायचं तर तासभर पण चांगलं बसायचं 22 तास 23 तास आपण लोकांचा काटाच काढायला की तासभर तरी चांगलं ऐकायला काय अडचण नाही लक्षात इकडे तिकडे बघायचं नाही इकडे बघा रांगायला लागला आणि रांगत असताना हळूहळू चोऱ्या करायला लागला घराने यशोदेच्या कानावर यायला लागले यशोदे कृष्णा सांगावे गोकुळी राहावे गाजावे गोकुळी राहावे आपल्याला काय मोकळे कोणी विचारायला लागले तुम्हाला काय कळत नाही त्याच्यातलं काय आहे ते यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गाजावे गोकुळी राहावे गोकुळी परवा आला अमुच्या घरा दार निजला होता माता तात्याचा डेरा होडीला गोकुळी राहावे गाजावे गोकुळी गोकुळी वा 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 म्हणजे तुम्हाला अतिशय चांगलं वाटायलंय तुम्हाला मग देखवा नाही का नेमकं काय व्हायला इकडल्या ग्रुपला मग बरं वाटत नाही का चढायलात का माझ्यावर तुम्ही नेमकं काय गोकुळी जमतंय हा हे म्हणा गोकुळी म्हणा गोकुळी फक्त तोंड तरी हलो गाण्यावर बाबा बाबा माय 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 चपाटी दिल्ली आहे आता तसं कसं दिल्ली लोई बाबा एक बाई कुकर लावताना मी बघितली जा बेव पान म्हणजे असं कसं द्या त्याच्यापेक्षा ही म्हणा चांगले बरोबर आहे का नाही कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळात राहावं का जावं बाई काहीतरी सांग त्यावेळेला यशोदेने सांगितलं कृष्ण करे हो 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 त्यावेळेला यशोदेने सांगितलं बाई असं नाही कसं नाही हा माणूस म्हणतोय जाऊ द्या तुझा कृष्ण आमच्या घरी यायला लागलाय खोड्या करायला लागलाय कृष्णाला सांग आणि एक गवळण म्हणली यशोदे मी जर काही बोलत नाही त्याला मग बरं आहे कारण मी नवऱ्याकडे डोळे वाटारून जरी बघितलं तरी झाडाला हाय लागल्यावर नवरा वाळून गेला फक्त मी गप्प एका गोष्टीमुळं की मोठ्याचं पोरग आहे
कुणाचं पोरग आहे? मोठ्याचं पोरग आहे. पण बाई लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा. लय लाडकं गळ्यात बांधून घ्यायचं, मोकळं सोडायचं नाही. हा माणूस म्हणतोय जाऊ द्या जाऊ द्या, आणि मी काही ह्याला बोलायला गेले तर तुला दुनियाच्या नाकाच्या शेंड्यावर यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला येईल यशोदे तुला येईल यशोदे तुला म्हणले एकला बंद करावं लागतं असं काही. हा 5-10 मिनिटं इकडे तिकडे म्हणजे होईल माझ्याकडून म्हणून म्हणलं, नाही तर निमित्त कसं. बरं आता धरलेलं तास तर कडीला तर काढावं लागेल का नाही सांग. होय बरोबर आहे का नाही? अर्धवट हा मध्ये सोडता येत नाही, पण टाइम वाढेल ना, मग वाढेल ना, मग हा बाय वेळ वाढेल, वेळ वाढेल, वेळ इकडं लक्ष द्या. माझं कीर्तन आहे का अति फोरची माणसं आहे तुमच्यासारखी तर कळतंय ते. ये हरी आता काय झालंय, माझा आवाज बसलाय. 2-3 कार्यक्रम रोज आमच्याकडे करण्यामुळं आवाज गेला बसून, पण तरी बी काही अडचण नाही. रिपीट का नाही मी तसं जाणवायलंय का. यशोदे तुला येईल राग. बाई तुला राग येईल आता. हा म्हणा यशोदे आवाज यशोदे तुझ्या कानाला काहीतरी तुझ्या यशोदे तुला यशोदे काय माझी पद्धत काय महाराज, सगळ्याला मिळून कीर्तन करायचं, सगळ्यांनी एकट्यानं नाही करायचं कीर्तन, सगळ्यांनी करायचं. पाकिट एकट्यानं घ्यायचं. लक्ष द्यायला लागलंय का? बघा इकडे लक्ष द्या, नीट बजा, बेडे सावधान. बघा इकडं कुठवर आलत तुला राग येईल त्यावेळेला. यश माझ्या लक्ष नाही, विसंगती झाली की तुमचं ते अर्ध्यात तुटून जाईल, मग तुम्हाला कळणार नाही काय सांगायला तुम्ही. तुला राग येईल, तुझ्या कृष्णाला समजून सांग. त्याला म्हणा माझ्या नादी लागू नको. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे तिकडे बघा नाही. त्याला म्हणा माझ्या नादी लागू नको, मी लय वाई वक्तीये. माझ्या नादी लागलाच तर मी समजून सांगितलं त्याला सांग नीट एकदा. त्यावेळेला यशोदेने बी ऐकून घेतलं. आणि यशोदेने सांगितलं होईल 1 वाजता माझ्याच लेकराला सांगा, माझ्याच लेकराला सांगा. माझच चोऱ्या करते. गावातल्या बाया वांज आहेत का? नाही बाकीचे लेकरं नाहीत का? माझं एकटीच लेकरू का? दुसऱ्याला लेकरं नाहीत का? उठलं की माझ्या लेकरा, आणि तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही. मी काय दुसऱ्या गावची का काय? 1 वाजलं 11 वाजल्यापासून बघायला लागलोय की मी बी. माणूस म्हणते जाऊ द्या बिनलाजा कुठल्या, अशी यशोदा म्हणायली मी नाही. आणि तुमचा दोष नाही ग, तुम्ही एका घरच्या थोड्याच आहेत. अगं तुम्ही 12 घरच्या 12 ग. एकला संपव. कसं संपवायचं तुम्ही सांगितलं मला. संपवावं लागतं एकला. होय भूक लागली
खरं सांगा भूक लागली का? थोडं 10-15 मिनिटं वाढलं तर हातवरी घ्या बरं. कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला. तुम्ही लपून याचा भाऊरा आळवेत शरण धरा. अगं तुम्ही 12 घरच्या तुम्हाला हा का मै शपथ आहे, भैरवनाथ शपथ आहे, सगळ्या म्हणा कसं बी येऊ द्या पण सगळ्याने होत आहात. तुम्ही 12 घरच्या तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा तुम्ही ठाईच्या ओटाळा गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. नाही खरंच गोकुळ असल्याने वाटायला लागले का नाही? वाटायला लागले का नाही? वेळू नाही गोकुळ झालं आणि 50व्या वर्षाला हे वृंदावन होणार. लक्षात आलं का नाही? 12 घरच्या 12 जणीचा काय म्हणायला एका घरच्या थोड्याच. यशोदेने सांगितलं याद राखायचं. माझ्या लेकराविषयी प्रूफ असेल तर बोलायचं, बिना पुराव्याचं बोलायचं नाही. हो माघारी माणूस म्हणते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हा आणि एक काम करा, तुम्हाला लाज नाही का घरे? अशी यशोदा म्हणायली मी नाही. पहिल्यापासून बिनलाज आहेत का? चोरी चाळ माझ्या लेकरावर घ्यायला. अगं 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे अंगणी माझ्या खेळ कालटकच घेता आळ घे गोकुळच्या नारी. वा 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 वा. ऐक बाई, माझ्या लेकरं वाळ घ्यायचा नाही आणि माझ्या लेकरं वाळ घ्यायला तुम्ही किती शहाणे आहेत माहित नाहीत का? बघे हा तुम्ही लपून याची गोटी लागत हरीच्या पाठी. तुमची एवढी चरीत खोटी गोकुळच्या नारी. एक काम करायचं काय, माझं लिकरू जसलं असेल तसं मला प्यार. तुम्हाला काय करायचंय? सावळा गच्च मना महाराज असा असला पाहिजे. असा नाही भगवान गवळणीच्या घरी गेले, भगवान चोऱ्या करायला लागले आणि भगवान आता गाई घेऊन राहणार जाणार आहेत. माणसं म्हणले जेवायचं बघू आपण, उरका आता. बरोबर आहे का नाही? असं नाही. सावळा गच्च म्हणा माझा गवळणी तो खेळ राजा. तुम्ही मोठ्या ढाला गजा अहो पहिल्या काळात लेकराला सावळा, चिमणा, वाघा म्हणायचे का नाही, पिल्लू म्हणायचे का नाही. आता बायकोला म्हणते एवढंच आहे, बाकी काय नाही. पिल्लू ती म्हणते काय रे राहुल, कुत्रे पाळलेलं राहुल. भजने पिल्लू म्हणते तो बायकोला, भजने पिल्लू आता मी कीर्तन नेतो. आता
मांजराचं भर काय कायचे पिले 150-150 किलोचे आहेत ना, म्हणजे पिले बी लहान नाहीत ना. काय तुम्हाला लाज आहेत का नाही, काय करावा. एवढं सुंदर काळा सावळा हा. काय करायचं म्हणजे काल्याच्या कीर्तनाला नेहमी गवळणी म्हणणारा माणूस आणायचा, त्याची पूर्ण होत नाही. कुणाचं बी ठेवा, माझं ठेवा असा माझा उद्देश आहे, पण तसं काही नाही. पण म्हणजे असंच पाहिजे. काळा सावळा हा बाळ कुणाचा ग बाई, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा ग बाई, अगं बाळ कुणाचा, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा ग बाई. काळा सावळा हा बाळ कुणाचा ग बाई. आता आवाज लय बसलाय, ह्यांचा आवाज उच्च पण त्यांच्या पाठ आहे काय. हे बाळ कोणाचे, सावळ्या मानाचे. लक्ष देत काय काय मलपत मलपत चालत. लक्ष झालं माझे आचुडे बचुडे छकुडे माझे आचुडे बचुडे छकुडे राधे. एवढं सुंदर देखणं, किती देखणं. अहो त्याच्या पुढं सूर्याचं तेज सुद्धा फिकं पडलं असलं तेच एवढा देव देखणं. लक्षात यायला लागलं का. हा तुम्हाला निवांत वेळ माझ्या मनानं चल देऊ का, म्हणजे माझ्या मनावर चल देऊ का, तुमचं एकला बंद करावं लागेल. माझ्या मनावर चल देऊ का. हा कसं आहे ह्यांची गॅरंटी नाही पुन्हा बोलू म्हणून. त्याच्यामुळे आपलं यंदाच काय आहे ते बघून घ्यायचं. पुन्हा पुढल्या वर्षी म्हणजे 50 वर्षे दुसरे महाराज आणा फलाना आणा बिस्ताना करा नसला नाद बारीक नाद असतं ना काही लोकांनी. लक्ष द्यायला लागले का नाही. सगळं गाव जरी म्हणलं साठी महाराजाला काल्या ठेवा लागतं बरं का, लगे एखादा निघणार नाही. उगे ते हे काहीच नसतंय, पण उग हे उग अशी नाद असतेच ना गादावालेली, बाकी दुसऱ्याला नसते ती म्हणा. लक्षात आलं त्याला. बघा इकडे राधा बरसाण्याची. राधा कुठली बोला ना, बरसाना. आणि कृष्ण गोकुळचा. पण गोकुळात कंस त्रास द्यायला लागला म्हणून नंदानं तिथून गावच उठविलं आणि बरसाण्याच्या जवळ 10 किलोमीटरवर हे गाव स्थापन केलं. त्या गावाचं नाव नंदगाव. त्या गावाचं नाव नंदगाव. आणि त्या नंद गावाला येऊन राहायला लागले. आणि ती सगळी ब्रजभूमी म्हणते त्याला. कसली भूमी ती 84 कोसाची. 84 कोस ही सगळी ब्रजभूमी. आणि मग गोपाळाशेत कृष्ण खेळायला जायचं. मोठ्याचं लिकरू, राजाचं लिकरू, होय कसलं लिकरू. सरपंचाचं बोलू द्यायला का हायवेला. सरपंचाचं बोलू देतंय का, वेळूचा सर बोलतंय का नाही, ओळखीला नाही का. हे तर राजाचं लिकरू होतं. ब्रजभूमीचा राजा नंद आणि गोपाळाशेत गेला. आणि तिकडून सगळ्या गवळणी मैत्री, बोलू नका फार सुंदर आहे, मैत्रिणी घेऊन फार सुंदर आहे. हे ऐकलं तरी पाप जाते बरं का. कृष्ण राधेची कथा ऐकली तरी पाप जाते. मैत्रिणी घेऊन राधा आली होती. म्हणजे जो माहिती राधेचं स्वरूप. राधा वेगळी नाही कोणी, राधा ही कृष्णाचं स्वरूप आहे.
राधा म्हणजे दुसरी नाही, राधा कृष्णाचं स्वरूप आहे. मग देव राधा, आता याची मोठी कथा आहे, तुम्हाला सांगायला वेळ लागेल, पण त्याची फार मोठी कथा आहे. भागवता किंवा टी व्हीवर किंवा यूट्यूबला जय हो कीर्तन आहे आमचे चॅनल आहे, त्याच्यावर ह्या सगळ्या कथा टाकलेल्या आहेत. तुम्ही सर्च करा जय हो यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करा आणि मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. ते यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला कुठे बी करा, त्याच्यावर ह्या कथा आहेत. ज्यावेळेला भगवान परमात्म्यानं विश्वमोहिनीचं रूप धारण केलं त्यावेळेला सगळे देव तिथं आले होते. एवढी सुंदर बायको आपल्याला पाहिजे, आणि सूर्य बी आला होता त्यावेळेला. सगळे म्हणत होते एवढी सुंदर बायको पाहिजे आपल्याला. सूर्य म्हणत होता एवढी सुंदर मुलगी पाहिजे आपल्याला. पण देव त्याच्याकडे गेले आणि देव म्हणले तुझ्यासारखी इथे कुणाच्याच मनात नाही, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, पण पुढच्या जन्मात मी जेव्हा कृष्ण होईल तेव्हा मीच तुझ्या पोटी राधा नावानं जन्माला येईल आणि तो सूर्य वृषभानूचा. कळायला लागले का? आणि मग राधा, वृषभानू बी राजा होता, राधा बाहेर आली माहिती. एवढी देखणी ती तसलं देखणे पणच नाही. असं म्हणतात पान जर खाल्लं राधेनं तर इथून उतरताना दिसत होतं एवढी नाजूक होती राधा. कळायला लागले का नाही? हा, कारण राधा म्हणलं की शुकाचार्यांच्या डोळ्याला धारा लागायच्या. राधा धारा. कळायला लागले बोलणं? राधा एक वेगळा, राधेवर बोलाय मला कमीत कमी 2 तास लागतील. स्पेशल राधा सांगेन मी तुम्हाला. आता ऐका, लक्ष द्या माझ्याकडे, थोडं लक्ष द्या. राधा आहे ती राधा. आता बघा इकडं, सगळं इकडे न बघता लक्ष द्या माझ्याकडे. राधा कळली ना, पाप गेलं जीवनात. आणि मग राधा मैत्रिणीसोबत आली आणि कृष्ण खेळत गेला होता. गवळणी सगळ्या मैत्रिणी होत्या आणि कृष्ण उभा राहिला. आणि कृष्ण एवढी सुंदर होती म्हणतात राधा. इकडे बघा ना, कृष्ण बघतच राहिला. इकडे बघतच राहिला. कृष्णाचे डोळे दिपतील एवढं सुंदर तेज राधेचं. आणि काय म्हणला कृष्ण माहिती का? कृष्ण काय म्हणला माहिती का? कोण आहेस तू? ती काय म्हणली माहिती का? मैं राधा हूं. राधा हूं? हाँ मैं राधा हूं. आप कौन है? इकडे बघा ना, मी राधा आहे म्हणल्याच्या नंतर कृष्ण काय म्हणला माहिती का? एवढ्या दिवसात कुठं दिसली नाही इथं. नाही म्हणे आपलं घर मोठं आहे, बाप बाहेर जाऊ देत नाही घराच्या, आमचा वाडा मोठा आहे. पण राधा काय म्हणली माहिती का? तू कोण आहेस? याला गमेट थोडी, राजाचा मुलगा. मला ओळखील नाहीस का म्हणला. म्हणजे सगळ्या पुरी होत्या ना, पुरी वजन टाकायची, तेव्हापासून सिस्टीम आहे. आज नाही. मला ओळखीत नाहीस का? पहिलं म्हणतोय, पहिली भेट, पहिली राधा कृष्णाची पहिली भेट. प्रपोज म्हणा थोडक्यात. लक्ष देते आपल्या भाषेत प्रपोज म्हणा, पहिली भेट. बघा ना इकडे. आणि मग फार सुंदर आहे. आता मला ते सगळ्या कथा भागवतात, रामायण, शिवपुराण सगळं येत असल्यामुळं मी हे सांगायला, तुम्हाला हे बी कळावं की मला भागवत बी येते, आपण 50व्या वर्षी विचार करू, असं तुम्हाला कळावं म्हणून, बाकी काही नाही, दुसरं काही नाही. बघा इकडे बघा, माझ्याकडे बघा. आता राधा काय म्हणली माहिती का? तू कोण आहेस? हा काय म्हणला माहिती? मला ओळखील नाहीस का? नाही ओळखी, कशाला ओळखू म्हणे तू? इकडे बघा ना, हे काय म्हणलं वजनात? मी कृष्ण आहे. राधा म्हणली हे का ते कृष्ण? चिचवाऱ्या करणारा तूच आहेस का? गारच झाला देव जाग्यावर. कळायला लागलंय का नाही? पहिली भेट एवढी गंमतशीर झाली. शुकाचार्यांनी फार सुंदर लिहिले, भागवत सगळं सांगायला वेळ नाही माझ्याकडे. अशी पहिली भेट झाली राधेची कृष्णाची. आणि राधा कृष्णाचा विवाह झालेला आहे, लग्न झालेलं आहे. भागवतात त्याचा उल्लेख आहे, तर ते आपल्याला सांगायचं नाही, पण त्यांचं लग्न झालेलं आहे. राधेचं कृष्णाचं सुद्धा लग्न झालेलं आहे. स्वरूप होतं ना, राधा आणि कृष्ण एक स्वरूप. म्हणून वृंदावनामध्ये जर गेलात तर कृष्णाचं नाव कमी घेतलं जातं, राधेचं नाव जास्त घेतलं जातं. लक्षात आलं का नाही? राधा बरसानेवाली राधा. आणि त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये श्री प्रेमानंद महाराज आहेत. आणि ते प्रेमानंद महाराज, दोन्ही किडण्या प्रेमानंद महाराजांच्या गेलेले आहेत. मी दर्शनाला गेलो होतो आता. आणि त्यावेळेला अनेक लोक त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की बाबा आमची किडनी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण तुम्हाला किडनी घ्या. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं, मला किडनीची गरज नाही, मी 35 वर्षापासून बिना किडनीचा जिवंत आहे. त्याचं कारण माझ्या एका किडनीचं नाव राधा आहे आणि दुसऱ्या किडनीचं नाव कृष्ण आहे, आणि याच्यावर आम्ही आजपर्यंत जिवंत आहे. अहो प्रेमानंद महाराजांना जर बघितलं ना, कुठली क्रीम लावत नाहीत, कुठलं काहीच लावत नाहीत, पण प्रेमानंद महाराजांनी ते कपाळ भरून लावलेलं असं चंदन बघितलं आणि प्रेमानंद महाराज जर बाहेर आले ना, असं वाटतंय की भगवान श्रीकृष्ण परमात्माच बाहेर आले, एवढं सुंदर स्वरूप आहे. मला वाटतंय प्रेमानंद महाराज जरांचं प्रवचन जर आपण ऐकत असाल आणि त्यांनी जर आल्या सांगितलं की
सकाळी सकाळी लवकर उठलं पाहिजे, राधा नाम जप केला पाहिजे, तर मला वाटतं हे त्यांचं मान्य केलं पाहिजे, कारण ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या भल्यासाठी. माझं बोलणं कळते तुम्हाला? जर मी बोलत गेलो तर किती वेळही बोलल, तुम्हाला जेवायचं आहे, पब्लिक भरपूर आहे. माझी इच्छा होती की हे 10ला तरी सुरू व्हायला पाहिजे होतं, म्हणजे 3 तास झाला असतं, पण ते उशीर झाला. मी ते 6:15 येऊन बसलो. मला काय होतं 3 ते 4 तास लागतात कीर्तनाला, तास दीड तासात होतच नाही, उरकतच नाही. काय करणार सांगा बघा. बरं बोर तरी व्हायले का? बोर व्हायला का खरं सांगा? असं वाटतं का नाही ऐकतच राहा म्हणून? वाटतंय का नाही? टीव्हीतला माणूस आहे मी, तुम्हाला इज्जत नाही माझी, मी काय करू सांगा? हा बघा इकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला मंगेश भाऊ पुन्हा हे जे आमचे जे हो कीर्तन आहे त्याच्यावर हे कीर्तन यूट्यूबला सुद्धा उपलब्ध आहे, पुन्हा मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. बघा इकडे लक्ष द्या. कुठं आलं राधा? जाऊ द्या आता, राधा बस, राधा केवर बी सांगेन मी आता. बघा ना. आणि मग अशा अनेक लीला. आता हितवर आलतं आपलं की तुझ्या कृष्णाला समजून येशुदेन सांगितलं की तुम्ही तुमचं बघा माझ्या लेकराला पकडून आणा. हितवर आलतं आपलं, इथून आलतं. एकच लीला सांगून शेवीला विराम, पूर्णत्वाकडे जाऊया. फक्त एक. त्या गवळणी काय म्हणलं माहिती का? हो आपलं तिचं बी खरं आहे ना, आपल्याकडे प्रूफ नाही ना. आपल्याकडे काय नाही? पुरे बोला की प्रूफ नाही ना, काय बोला आपण तिला? काय बोलावं सांगा? बरोबर आहे. इकडे बघा ना, राधेनं कृष्णाला विचारलं होतं, कन्हैया किती प्रेम करतोस रे माझ्यावर, किती प्रेम करतो? त्यावेळेला कृष्णानं सांगितलं होतं, राधे माझं एवढं प्रेम आहे की ते शब्दात सांगता येत नाही. नाही किती करतोस सांग ना, प्रेम किती आहे माझ्यावर? भरपूर प्रेम आहे. त्यावेळेला किती सुंदर आहे बघा ना. नाही नाही मी राधा म्हणली, राधेने विचारलं एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर, काय मिळतं बरं तुला माझ्याकडून? आता कृष्णाचं उत्तर आहे का? कृष्णानं सांगितलं होतं, राधे जिथं मिळवलं जातं ना ते प्रेम कधीच नसतं. माझं बोलणं कळते का? स्वार्थ आला की ते प्रेम नाही, निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे राधा आहे. लक्षात येते माझं बोलणं? कळते का माझं? तुम्हाला कळते का माझं बोलणं? जिथं स्वार्थ आहे तिथं प्रेम कधीच होऊ शकत नाही. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. आपण पुण्यातल्या मुलांनी मुलींनी जी प्रेमाची व्याख्या केली ना, ती प्रेमाची व्याख्या व्यासांना मान्य नाही, शुकांना मान्य नाही, ते आम्हाला कुणालाच मान्य होणार नाही. प्रेम हा शब्द नाही, तर प्रेम ही एक परिभाषा आहे, प्रेम ही एक साधना आहे, ती सहज कुणालाही मिळत नसतं. आणि तुम्हाला पुरींना सगळ्याला सांगतो, सगळ्या पुरींना, प्रेम ही गोष्ट आहे ना, ही सहजासहजी कुणाच्या पदरात टाकत जाऊ नका. त्याला क्वालिटीचा माणूस पाहिजे, तेवढी क्वालिटी पाहिजे ना. हे देत असताना हृदय द्यायचंय, हृदय देत असताना पुढच्याची कॅटेगरी काय, त्याची क्वालिटी काय याचा विचार करा. अजून एक पुरीवर सांगतो, तुम्ही परिस्थितीचा विचार करू नका, त्याच्या संस्काराचा विचार करा. बऱ्याचदा परिस्थितीचा विचार केला, परिस्थिती आज ना उद्या सुधारता येईल हो, पण संस्कार जर मुलाचे बिघडलेले असतील तर ते बदलू शकत नाहीत, पुन्हा कधी बदलणार नाहीत. ही गोष्ट लिहून ठेवा माझी. जिथं स्वार्थ आहे तिथं प्रेम कधीच होऊ शकत नाही. माहिती मला राधा सांगायला लागलो की किती वेळ मी सांगेन. बरसाण्याला राधा राहायची, नंदगावला भगवान राहायचे. 8 किलोमीटरचं अंतर आहे ना. सकाळी सकाळी राधा झोपेतून उठली ना, डोळ्यावर पट्टी बांधायची महाराज, आणि हाताला धरायचं मैत्रिणीनं, आणि पहिलं नंदाच्या वाड्यावर घेऊन जायचं आणि कृष्णाला समोर उभा करायचं, मग पट्टी सोडायची. का माहिती आहे? राधा म्हणायची, झोपेतून उठल्या उठल्या पहिलं डोळ्यानं बघायचं असेल तर त्याला बघायचं ज्याच्यावर माझं प्रेम आहे. आपण सहज एखाद्याला हृदय देऊन टाकतो ना, त्यावेळेला फार वेदना होतात, फार दुःख होतं. सहजासहजी कुणाला देण्यासारखी गोष्ट प्रेम नाही दादा. प्रेमाची व्याख्या काही आगळी वेगळी आहे. जो प्रेम गली, आता सांगत राहिलो तर किती लांब झालं. राधे राधे गोविंद गोविंद राधे, हो राधे राधे गोविंद गोविंद राधे. दिवसभर सांगून सांगा, मी माऊलीची शपथ घेऊन सांगतो, दिवसभर सांगेन, एवढं जर सांगायला लागलं. पण एक लक्षात ठेवायचं मुलांनी मुलींनी, आपण कधीच चुकीच्या व्यक्तीवर कधी प्रेम करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट सांगितली ती जरा कठीण होईल, बस ठीक आहे. बरीच माणसं सुद्धा म्हणतात त्या बाईचं माझ्यावर प्रेम आहे, बऱ्याच बायका म्हणतात त्याचं माझ्यावर प्रेम आहे. जरा माफी मागूनच बोलतो, राग आला तरी हरकत नाही, माफी मागूनच बोलतो. जी बाई आपल्या नवऱ्याची होत नाही ती तुमची काय होणार? जी मुलगी स्वतःच्या मायबापाची झाली नाही, पळून आली, ती तुमची काय होणार आहे? तुम्ही जर मूर्ख आहेत का थोडे?
तुमचे एवढा साधा व्यवहार कळत नाही का तुम्हाला? साधा व्यवहार कळत नाही. जी स्वतःच्या मायबापाची झाली नाही ती तुमची काय होणार आहे? त्यामुळं प्रेम करताना विचारपूर्वक आपण प्रेम केलं पाहिजे. ही गोष्ट अतिशय मोलाची. आणि हे माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या मताशी कुणी सहमत असेलच असं माझं मत नाही. लक्ष म्हणजे आपण क्लिअर केलेलं बरं. बरोबर आहे का नाही भाऊ? आता बघा झालंय माझं वेळ. आता राधाकृष्ण जे यायला लागलं माझ्या बघा ना त्याच्यात लग्न रुक्मिणीने केलं. रुक्मिणी पाय दाबीत होती भाऊ. रुक्मिणी कृष्णाचे कुणाचे बोला गाड्या थोड्यासाठी. आता कृष्णाचे पाय दाबत होती रुक्मिणी. आणि पाय दाबत असताना काय म्हणली माहिती का? डोळे भरून आले म्हणली देवा कधी कधी मनात असं येतं की तुमची प्रियसी झाली असती तर बरं झालं असतं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ना? त्यावेळेला कन्हैयाने सांगितलं अगं बायको येस. नाही म्हणे देवा आयुष्यभर तुमच्या संग लग्न नाव करून सेवा केली पण ज्या वेळेला तुमचं नाव काढलं जातं त्यावेळेला रुक्मिणी कृष्ण कुणीच म्हणत नाही हो. राधा कृष्ण ही प्रेमाची ताकद आहे. त्या प्रेमाचं नाव निस्वार्थी प्रेम. कळतंय बोलू? कळते का नाही कळत? कळतंय ना? खरं सांगा आता मी 10 मिनिटात थांबणार 5 मिनिटात थांबल पण बंद करावं कोणाला तरी वाटायला का? ऐकत जरा वाटायला लागले का नाही? आता बघा आता माझ्याकडे लक्ष द्या. पार काय यशोदेने सांगितलं ठीक आहे पकडून आणा. ती एक गवळण काय म्हणली माहिती का? हो हो पकडून आणते. आणि निघाल्या. इकडून तापाच निघाला. असा तापात निघाला आणि तिकडून खेड शेवापूरकडून तिकडून खेडाकडून शेवापूरून काय झालं एक गवळण आली. तिकडे साताऱ्याला राहत होती एक पुण्याला राहत होती आणि तिथं उतरली. इंदिरा गांधी कंपनीचा कट हाणलेला. थोडं वाढलंच का? वाढू द्यायचं ना. इंदिरा गांधी कंपनीचा कट हाणलेला आणि आली आणि ती झुमकी MH 85ची होती. MH किती? 85ची होती. MH 85ची आली आणि आली ह्या तिकडून गेल्या आणि शुद्ध कुठे गेलतात ग? ही म्हणली लय आकार आणणं. काही बाया 6 महिने पुण्यात राहतात. इकडल्या आहेत बरं का शिंदेवाडीच्या वेळूच्या खेडाच्या शिवापूरच्या नरसापूरच्या इकडल्या 6 महिने लेकरं ट्युशनला असते तिथं पुण्यात राहतात. आणि मग त्या गावाकडे आहोत कीर्तनाला लग्नाला. मग त्यांचा आकार बघा. आमचे ते ना आणि बसताना म्हाताऱ्या बाईपाशी बसते. ती अजून कात्रच्या घाटात सुद्धा गेलेली नाही. तिच्याजवळ बसतात. आमचे ते ना आमच्या त्यांचं ना माझे मिस्टर ना आमच्या त्यांचं. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले तिला कशाला सांगायला लागलीस? तुझ्या नवऱ्याचं बाळात पण त्या म्हातारीने केलेलं आहे. आणि आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून पुण्याला गेलेत राहायला. तुला काय माहिती ना एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही म्हणून. ही रात्री 12ला येते सकाळी 6ला निघून जाते. तुला काय माहिती थोबाड तोंडे? आमचे हे आकार आणायचा नाही जसं येईल तसं बोलायचं. हा माणूस म्हणते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. बघा इकडं झालं 2च मिनिटात. आता एवढं कडीला तर काढावं लागेल का नाही? होय बरोबर आहे का नाही? आता अर्ध्या सोडता येते का नाही? आता बघा इकडे लक्ष द्या. आणि मग काय झालं माहिती? मी मुद्दाम ती कुलप लवकर उरकून घेतली ही सांगा वेळ मिळते म्हणून. लक्षात आलं का नाही? अभंग सोडून घेतला. आणि मग ती मिटली. काय म्हणली माहिती का? कुठे गेलतात ग? ती म्हणली नंदाच्या घरी गेलतो कृष्ण खोड्या करायला लागला चोऱ्या करायला लागलाय. असं माझ्या पण कानावर आलंय ग मला दाखवा ग म्हणली. त्याला नीट करते मी. बाकीच्या म्हणल्या माझ्या शिकलेली काही करीन बंदोबस्त. जुन्या म्हणल्या करीन तर करीन नाही तर तोंडाचा मसुबा करून घेईन. ते बी नीट नाही लय. त्याची कंपनी तुला काय माहिती? वक्त्या कंपनीचे. मला दाखवा मी त्याला नीट करते. अशी गेर टाकायली बाई. मी त्याला नीट करते मी त्याचं बघते. तेवढ्यात कृष्ण म्हणला बाईला जरा दाखवाट लागतो. येड्यावनीच करायला लागली म्हणला बाईला. मी त्याला नीट करते म्हणलं की देव पलीकडे ऐकायला लक्ष तुम्ही चित्र डोळ्यासमोर बघा बघा. पलीकडल्या गलीतूनच देव रांगत आला. बाकी जुन्या जी होत्या ना त्या म्हणल्या आला गोय म्हणणं उडी हाणणं पळणं महाराज. त्या म्हणल्या काय करते गप्पुनी गळ्यात उडी हाणून मोका घेते. तिसरी आली दावत
माणसं नुसते अर्ध्या बटाट्यावर टका टका बघायला. एकाच्या बिचाऱ्यावर भुकीचा वानवालाच नाही. आहे का सांगा नाही. बघा इकडे झाला आता. आणि गळ्यात उड्या मुका घेते म्हणजे हो घेतोय मुका. ती काय म्हणे माहिती घेऊ दे. लेकरू किती वर्षाचे बोला तिकडे येऊ का मी. लेकरू किती वर्षाचे 5 वर्षाच्या लेकराचा जर आपण कुणी बी उठून मुका घेतला कुणी काही म्हणेन का. आणि चौकदाराचा मुका घेतला मला विचारते ना आमच्या म्हाताऱ्याचा मुका का घेतला हो तुम्ही विचारते का नाही सांग. आता इकडे बघा तिकडे बघू नका. माझ्या पूर्ण लक्ष माझ्याकडे. माझ्याकडेच बघायचं दुसरीकडे कुणाकडे माझ्यातच कृष्ण बघायचं दुसरीकडे बघायचंच नाही. लक्षात आलं का नाही. इकडे बघा आणि चित्र डोळ्यासमोर आठवायचं. सगळं चित्र डोळ्यासमोर घ्यायचं. हा ती काय म्हणली माहिती का. इकडे बघा गेलं माझ्या ध्यानातून कुठून आलं. हा मुका घ्यायचा बरोबर आहे का नाही. ती म्हणली घेऊ दे. घेतला तर घेतला काय हरकत आहे. 5 वर्षाचं आहे ना. आता इकडे बघा ना माझ्याकडे लक्ष द्या. तेवढ्यात ती रांगत आला. बाकीच्या मायो म्हणण्यान पळाल्या महाराज. आता इकडे बघा ना जी ओरिजिनल होती बसा त्रास देऊ नका बसा. इकडे बघा इकडे ते माझ्यासाठीच पाणी घेऊन आले ते पण आता बसा. ऐका इकडे बघा ना. त्यावेळेला जी ही नवीन होती ना कृष्णाला मी दाखवते म्हणणारी तिनं कृष्णाकडे जी बघितलं इकडे बघा ना आणि बघतच राहिली. माझ्याकडे बघा पूर्ण तर कळतंय. बाईचा गिअर बॉक्सच बिघडून गेला. सगळे गिअर रिवर्स मध्ये ड्रायव्हर होऊन बसले. आणि काय म्हणले माहिती का बोलत ए खाली ठेव रे बोलू नको मला विकसित जमत शांत बघा असं बघ माझ्याकडे बघा सगळे. आणि काय म्हणले माहिती का गावाची येड आहे आपली. हे कशाला चोऱ्या करीन. किती देखणे किती गोड आहे. कसा काळे सावळा आहे. कसे केस पुरळे केस. कसं नाक आहे. कसे ओठ आहे. काय त्याचे डोळे आहेत. किती देखणे ग. आता एक मला उत्तर द्यायचं. टीव्हीवर बातम्या बघतो ना आपण पटकन एवढं सांगा. बातम्या बघतो ना टीव्हीवर बोला की बघतो ना. वर हेडलाईन असते आणि खाली एक बारीक पट्टी असते. आठवत आहे का बोला. वर हेडलाईन आणि खाली बारीक पट्टी. बाई अगोदर हेडलाईन द्यायची. काय लय देख नाही ग. लय सुंदर आहे ग. कसे त्याचे केस कसे त्याचे डोळे काय त्याचं रूप किती देख नाही ग. हेडलाईन पण हळूच पट्टी यायची. जरा लहान आहे. विठ्ठल पट्टी वाचली का पण पट्टी वाचली का नाही सगळ्याला मग पट्टी वाचली पट्टी वाचली. लई देख नाही ग पण जरा ती म्हणतो ती थोडा मोठा पाहिजे होता त्या संग लग्नच केला असतं. कळायला लागलं का. पण बाईनं विचार केला. भागवतात आहे सगळं. हा बाईनं विचार केला. तुम्ही युट्यूबला नाव टाका जय हो कीर्तन असं नाव टाकायचं आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. भागवत कथा टाकून द्यायची लगेच येऊन जाते. इकडे बघा आता माझ्या बघा ती काय म्हणली माहिती का ती ही जी होती ना ती म्हणली जाऊ द्या प्रेम झालंय ना आपलं. प्रेमाला वय नसतं हे लक्षात ठेवा. प्रेमाला वय नसतं. ते कधी होईल कुणावर होईल हे कधीच सांगता येत नसतं. आणि जे वय बघून केलं जातं ते प्रेम नसतं. ती वासना असते. वय बघून केलं जात नाही ना ते प्रेम असतं. कळते का माझं बोल. बाई 85 वर्षाची आणि कृष्ण 5 वर्षाचा याला प्रेम म्हणा. नाही लक्षात आलं तुमचं. याला प्रेम म्हणा हे खरं प्रेम आहे. आता बघा ना ते कुणा बी ते बहिणीचं भावावर असू शकतं. लेकराचं मायबापा असू शकतं. मित्राचं मित्र असू शकतं का नाही सांगा बरं मला. आता बघा ना ती काय म्हणली माहिती का प्रेमच व्यक्त करायचंय ना काय करायचं आपल्याला वयावर उचलायचं मुका घ्यायचा. उलट संशय नाही कुणाला. लेकरे कोण काय विचारायला लागले का काय आपल्याला. हा उचलावून मुका घ्या. माझ्याकडे बघा उचलला असं आणि असं तोंड लावून मुका घ्यायचा. ह्याला पट्टी आठवली कुणाला. हे म्हणला बाईची इच्छा पूर्ण करावं लागेल. बाई म्हणतोय थोडा मोठा पाहिजे. आणि तोंडाला तोंड लावले कृष्ण 35 वर्षाचा झाला. मयो म्हणली दाढी टोचली ना टाकून दिलं पळून गेले. महाराज याच्या खोड्या किती सांगू ही पत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका काना तुझी तुलाच पुढ वाटे. एके दिवशी यशोदेने धरला पैशवीला मांडीवरी मुख पसरून करतो बाबा
यशोदेने धरीला करी वैष्णवीला मांडीवर मुख पचून गोता खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या करू नको द्या जाईराना सवे घेऊन गोदना देवाने सांगितलं ठीक आहे भगवान गेले माडीवर भगवान कुठे गेले माडी कळते का तुम्हाला बोला हो थोड्यासाठी माडी कळते पुढे तुम्हाला माडी कळते का माडी कळते का माडी आई माडी कळते भगवान गेले माडीवर सगळ्या पोराला हाक मारे प्याद्या बोबड्या यारे तुम्ही गाया सारे गोपाल यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात सगळे गोपाळ रानात निघाले आणि सगळ्याचे आपापल्या इकडे 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 बोलायचं नाही इकडे बघा इकडे बघायचं माझ्याकडे सगळं दिसतंय मला सगळं इथून काय अडचण नाही इकडे बघा ना माझ्याकडे बघा आता आणि मग काय झालं सगळ्यांनी गाई घेतल्या आणि तिथं आले यशोदे मैया ए मा उठला का कन्हैया काना कुठे आमचा लाला नाव बी अनेक लाला कुठे लाला अरे अजून तो झोपलाय त्याला म्हणा चल आले सगळे काना ढवळी आली काना पवळी आली काना पवळी आली सगळे गोपाळाला गेले खेळ खेळत असताना झाली आता वेळ म्हणत्याना शिदोऱ्या कांदीवार पोटी भूक काय खेळायचे सुख आणि सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्रित केल्या त्या शिदोरीचा काला केला तोच काला 49व्या वर्षामध्ये आज आपल्याला खायला मिळणार आहे माझी अजून तासभर करण्याची इच्छा आहे पण जेवणाची अडचण नाही बरोबर आहे का नाही म्हणून आता मला थांबणं ही गोष्ट गरजेची काय भाऊ आमच्याकडे 4-4 5-5 तास कीर्तनाची पद्धत आहे आमच्याकडे 5 तास 4 तास कसे आपल्याकडून महाराज आपल्याकडे पद्धत अशी स्वयंपाक होत नाही तोवरच कीर्तन आणि स्वयंपाक 8-9ला सुरू करायचा कीर्तन 10-11ला सुरू करायचं जवळ चलते त्यामुळे तुम्हाला त्याची सवय नाही पण एवढा वेळ बी होऊन बोर झालं का कोणी झालं सांगा नाही त्यामुळे ह्याचे पैसे वेगळे द्या बाकी काही नाही लक्षात आलं का पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आमचं जीवन असे महाराज आम्ही कायम हसत असतो कायम तुम्हाला नाराज दिसलो का मी हा माय मेरे मस्ती केली जीता हो मी माझ्या आनंदात असतो आणि इकडे बघा सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात आनंदी राहता आलं पाहिजे आनंदी राहता आलं पाहिजे थोडस आनंदी राहा मस्त राहा काही ना नाराज होऊच नका अजिबात कशाला नाराज होतात कोणी सांगितलंय घर के अंदर जी भर के रोना लेकिन दरवाजा हसकर खुलो लक्षात येते माझं घराच्या मध्ये तुम्ही मनापासून रडून घ्या पण दरवाजा उघडत असताना हसत हसत दरवाजा उघडा शेजारचे म्हणले पाहिजे ह्याला का गतुडं सापडलं का घरात तिकडे नवरा बाय कुठली भांडणं हो द्या दरवाजा उघडला आणि शेजारी दारात असली की बायकोला म्हणजे पिल्लू येऊ का बाय जळून जळून राग झाली पाहिजे एवढंच चांगलं लक्षात येते का माझं बोलणं कळते का माझं बोलणं एवढा आनंदी जागा बरोबर आहे का नाही हा गम बहुत है दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे बरोबर आहे का नाही हा त्यामुळे एक ध्यानात ठेवायचं सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात आता आमचं दुःख तुम्हाला सांगितलं तुम्ही 2 तास रडता जेवण बी जाणार नाही एवढं माझं 30 वर्षाचं वय आई वडील वारले त्याला 5व्या वर्षी आई वडील वारले 5 वर्षाचा असताना पण नाही गम बहुत है खुलासा मत होने दो मुस्कुरा देना लेकिन तमाशा मत होने दो
लक्षात येते माझं बोलणं. त्यामुळे मस्त राहा, आनंदी राहा. पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहीत नाही कधी भेट होईल. पण 2-3 तास आलो. आणि माझं कसं आहे, बस हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलने चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन वेळू वालों के दिल से प्रेम की गंगा निकली. आनंदी राहा, प्रेमानं राहा. काही चुकलं असलं तेव्हा का माझ्या वट्टीत टाका. मी असा गुंडाळून येतो, घाटामध्ये झटकितो. मला नेऊन काय करायचं. जेवढं तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तेवढे तुमच्या बुद्धीचे दोष आहेत. मी बरोबरच सांगितलं. कळायला लागले का नाही. बस फकीराना आए थे सदा कर चले. सगळ्याला हात जोडून, सगळ्याला हात जोडतो. इकडे बघा, थोडे मोबाईल बाजूला ठुजाव. ह्या पोरीनी ना त्या मोबाईलमुळं वाटोळ करून घेतले आयुष्यात. मोबाईल थोडी काय, हे बघा, जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते हैं. तो आता नीट आहे का. हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलण्याची आहे. मी काय सांगितलं की माणसं बदलली पाहिजे. माणसं बदल महत्वाचा आहे. सप्ते किती मोठे झाले भाऊ, यापेक्षा बदल किती झाला याला किंमत आहे. लक्षात आलं का नाही. म्हणून एक फकीर तुमच्या गावात आला होता. काहीतरी आपल्याला 4 शब्द चांगलं सांगून याला लक्षात ठेवा. फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम वेळू वालो, हम दुआ कर चले. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत. सकाळी टीव्हीवर कथा चालू असते. शिवमहापुराण कथा, स्वामी समर्थांची कथा, त्यानंतर आपल्याकडे दत्तात्रेयाची कथा, अजून रामायणाची कथा, भागवताची कथा, अशा अनेक कथा जी टॉकीजवर आणि यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रोज आपल्याला त्या ठिकाणी सकाळी कथा ऐकायला मिळतात. जे हो कीर्तन यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे. त्याच्यानंतर माझ्या नावाने प्रकाश साठे ऑफिशियल हे माझं पर्सनली पेज आहे, प्रकाश साठे ऑफिशियल. त्याच्यावर जाऊन आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका. एवढी आपल्याला विनंती करतो. बोलण्याच्या ओघात पुन्हा काही कमी जास्त झालं तर क्षमा असावी. झालेली सेवा शांती ब्रह्मपांडू महाराज, माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवारी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. पुन्हा एकदा काही चुकलं असलं क्षमा असावी, माफी असावी. पाया पडतो, माफ करा. आता पाया पडून बी नसलं तर माफ करायचं. तुम्हाला काय करायचं करा. मी बी काही कच्च्या गुरुचाच याला नाही. लक्ष द्यायला लागले का नाही. तुम्हाला काय करायचे का. जुन्याली तर गुरुजी माहीतच असतील की सगळ्याला आपल्याला, बरोबर आहे का नाही. सर्वांना धन्यवाद. वाणीला या ठिकाणी पूर्ण ज्ञानेश्वर तिकडले विनेकरी आणा. दहीहंडी कुणाच्या हाताने असते. तुमचं काही मानाचं माझ्याच हाताने ते येत राहतील. हे लावा तोपर्यंत त्यांना या अर्धा तास लागेल. ही लावा, दहीहंडीला लावा विना. हरी सिंग की लावी गुरे होतो तिघाचे वैष्णव